आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे खाद्य महोत्सव सुरू आहे ज्याचं नाव आहे कल्चर करी. आणि ही कल्चर करी घेऊन आपण आलो आहोत विदर्भामध्ये. तर कुठे आलोय आणि कुणाच्या घरी आपण जातोय ते बघूया, कारण आपण भारताच्या मध्यवर्ती ठिकाणी आलोय. हे ठिकाण तुम्ही ओळखलत का? अर्थातच नागपूर. सुगरण मैत्रिणी कोण आहेत ते बघूया. आपल्याला या दोघी मैत्रिणी भेटलेल्या आहेत आणि या आहेत आसावरी कोठीवाल आणि स्वाती मोहरीर. कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. येस. आणि बरं मला सांगा, दोघी बहिणी मैत्रिणी जावा काय नातं? मैत्रिणी. मैत्रिणी. ओके. म्हणजे सबकुच नातं मैत्रिणी म्हणजे नाही का? अगदी. कुठे भेटल्या मैत्रिणी? आम्ही सारे खवय्येसाठीच आम्ही दोघींनी ट्राय केलं आणि तिथेच आमची ओळख झाली आणि मैत्री गाडी झाली एकदम. अरे क्या पहिला कसा आमचा महिमा आहे आमच्या कार्यक्रमाचा. तर ही मैत्री तर आहेच, अशीच ती घट्ट होऊ दे, दृढ होऊ दे. आणि आपण काय करता दोघी जण? तुम्ही काय करता? मी आमचा लुब्रिकंट ऑइलचा व्यवसाय आहे. अच्छा. आणि घरून सगळं मी सांभाळते, बाहेर सगळं मिस्टर्स सांभाळतात. आणि मला पेंटिंगची आवड आहे खूप. पेंटिंग व्यतिरिक्त मी तशा पोर्ट्रेटमध्ये रांगोळ्या पण काढते. हो, फारच सुंदर. आणि मला मैत्री करायला खूप आवडतं. चला, मैत्री अगदी आपली झाली, मैत्री झाली. आणि आता तुमच्याशी पण मैत्री. तुम्ही काय? प्रश्नच नाही, झाली आपली मैत्री. आणि मी स्वाती मोहरीर. मी एमफिल केलेलं लायब्ररी सायन्स मध्ये. आणि मी लोकांची शाळा रेशीमबाग येथे लोकांची शाळा म्हणून आहे, नावच तिचं मपामदेव स्मृती लोकांची शाळा आहे. तिथे मी लायब्ररी म्हणून कार्य करते. जवळजवळ 15 वर्ष झाले. आणि माझा आणि हिची आवड जवळ सारखी आहे. वाचन, पेंटिंग, लेखन हे सगळं कार्य म्हणजे चालू राहतं माझं. आपसात जेवढं करता येईल तेवढं मी. आणि सजावट म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण मंडळातर्फे घरगुती गणेश आरास स्पर्धेमध्ये सलग 3 वर्ष मला नागपूर जिल्ह्यातून म्हणजे नागपूर भागातून विभागातून सलग प्राइज मिळालेलं आहे, फर्स्ट प्राइज. वंडरफुल वंडरफुल. आणि मी नाटकात कामं करते. माझे सासरे स्वतः लिहितात आणि आम्ही तिथे म्हणजे इथे महालक्ष्मी मंदिरात नेहमी उत्सव असतो किंवा कुठे शारदास्तव, गणेशोत्सव, तर तिथे आम्हा लोकांना बोलवतात. मी स्वतः एक पात्री प्रयोगही करते कॉमेडी याच्यावरती. तर आजचा जो प्रयोग आहे तो द्विपात्री आहे. तर हा जो द्विपात्री प्रयोग आहे हा कल्चर करीसाठी खास त्यांनी केलेला आहे. तर विदर्भीय पदार्थ आहेत ना आजचे? तिन्ही पदार्थ. आणि काय काय आहे तुमचे? कुठले पदार्थ आहेत? माझी कांद्याची खीर आहे जी आषाढी एकादशीच्या आधी कांदे नवमी येते. आणि त्या कांदे नवमीला खास कांद्याचे पदार्थ खाल्ले जातात. तर ते सगळे खारे पदार्थ असतात, तर त्याच्यासोबत एखादा गोड पदार्थ हवा म्हणून कांद्याची खीर. आणि मी चुबुकवडी करते. हे चुबुकवडी. हो, ही पण खास विदर्भातली. तुमचे 2 पदार्थ आहेत. तुम्ही आणि पंचामृत. तर ते पंचामृत विदर्भातल्या टिपिकल सगळ्या सणांना केलं जातं. पुरणाची पोळी असली की पंचामृत असतं. तसंच श्राद्ध पक्ष जे होतात पितरांसाठी केल्या जातात, तर त्याही ह्याच्यामध्ये ओकेजनमध्ये केल्या जातं हे पंचामृत. आणि त्याच्यासोबत वडा असतो, वडा, बोंड उडदाच्या डाळीचे. आज आपण हे पंचामृत, चुबुकवडी आणि कांद्याची खीर हे 3 पदार्थ बघतोय. सुरुवात खिरीपासून करूया. हो बिलकुल, चालेल. चालेल ना? चालेल. ठीक आहे, मग खिरीपासून सुरुवात करूया. वेगळी खीर आहे कांद्याची खीर. तुम्ही ऐकलं पण नसेल तरी कांद्याची खीर कशी काय केली जाते त्याचं साहित्य घ्या. किसलेला कांदा, साजूक तूप, काजूचे तुकडे, वेलची पावडर, चारोळी, बदाम काप, केसर, कणिक आणि आटवलेलं साखर घातलेलं दूध. आसावरीनं साहित्य सांगितलेलं आहे कांद्याच्या खिरीतलं. आणि साजूक तूप ठेवलेलं आहे कढईत. आपण आसावरी काय घालायचं आधी? आता आपल्याला ह्याच्यामध्ये हा कांदा किसलेला आहे आणि हा आपण 5-7 वेळा जवळपास पाण्यातून काढून पिळून घेतलाय. म्हणजे कांद्याचा उग्रपणा किंवा तिखटपणा जो म्हणतो आपण तो निघून जातो. आणि तो आपण मोकळा केला म्हणजे असं पूर्ण पिळून घेतल्याने तो पूर्ण मोकळा होतो. तो आपण ह्याच्यात घालणार आहे. पण ही कांद्याची खीर कसं काय सुचलं तुम्हाला आसावरी करायला? माझ्या आजोळी ही रेसिपी केल्या जायची. माझ्या आजोबांचा खूप आवडता पदार्थ होता. माझी आजी करायची. मग त्याच्यापासून माझी आई, मावशी, माझी मामी सगळ्यांना शिकली. तुम्ही कुठलं आहे माहेर तुमचं? नागपुरातलं. नागपुरातलं. अजून मला वाटतं आसावरीचे असे काही खास पदार्थ असतील त्याच्याबद्दल कोण काय बोललंय ते एकदा बघूया ना आपण. तिने एक कोशिंबिरी बनवल्या वेगळं. त्यानंतर
बटाटे वडा तिच्या हातचा अतिशय सुंदर. गाजर हलवा मी तर म्हणतो की बा इतकं सुंदर कोणी बनवणार नाही असं वाटते मला, इतकं सुंदर. त्यानंतर आमच्या जेवणात बदल झाला, बाकी स्वयंपाकात बदल झाला आणि इथं आल्यानंतर खूप चेंज करून दिला तिने. तर आता आपण याच्यामध्ये हे कणिक आहे तुपात भाजलेली आहे ही पण. अच्छा. ती कितपत घालायची? आपल्याला 1-2 चमचे बस. बरोबर. आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून हे मिसळायचं आहे. ओके. आणि दूध पण आपण जे घेतलंय तर ते आटीव घेतलंय. हा, आता आपण ह्याच्यामध्ये हे आटवलेलं दूध घालणार. सगळं घालू ना? हो, सगळं घालायचं. येते नाही उकळी? हो. आता ड्रायफ्रुट्स घालू? हा. वेलची पावडर ना? हो. कांद्याचा अजिबातच त्याला वास येत नाही हं? नाही, तुम्ही ते व्यवस्थित धुवून घेतल्यामुळे एकदम छान लागतं. 5-6 वेळा त्याने ते आणि जेव्हा आपण खातो ना तेव्हा हलकासा असा त्याचा थोडीशी टेस्ट किंवा स्मेल क्रिस्प पण लागत असेल ना थोडंसं? लागतं ते. हो. आणि कोणाला सांगितल्यावर कळते की ही कांद्याची. हा, ड्रायफ्रुट्स आपण सगळेच घेतलेत जवळपास, म्हणजे बदाम, काजू तुकडा, चारोळी आणि ह्याच्यात हवं तर तुम्ही पिस्ते पण घालू शकता. प्लस केशर आहे मस्तपैकी. वाव, उत्तम. खीर तयार झालेली आहे. तर आता तुमच्याकडे जेव्हा कांदे नवमी साजरी कराल तेव्हा नक्की ही खीर करा. आणि आत्तापर्यंत आम्ही काय काय केलं, कांदा आम्ही किती वेळा धुवून घेतला होता, ते सगळं साहित्य आणि कृती नीट लिहून घ्या. कांद्याची खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कांद्याचा किस, तूप, काजूचे तुकडे, वेलची पूड, चारोळी, बदामाचे तुकडे, केशर, तुपात भाजलेलं गव्हाचं पीठ आणि आटवलेलं गोड दूध. कृती: कांद्याचा किस पाण्यातून काढून पिळून घ्यावा. पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये कांद्याचा किस परतून घ्यावा. त्यामध्ये तुपात भाजलेलं गव्हाचं पीठ आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणात आटवलेलं गोड दूध, बदामाचे तुकडे, काजूचे तुकडे, केशर, चारोळी आणि वेलची पूड घालून उकळवून डिश सर्व्ह करावी.